काय झालं, अशी बसलीस का? इथून जायचं या कल्पनेने अगदी त्राण गेल्यासारखं वाटलं. तो उमरा ओलांडण्याची इच्छा नाही आहे माझी. ए आई, आता जायचं कॅन्सल नको करू. चल चल निघूया पटकन, चल. नको काळजी करूस, मी काही माझा निर्णय बदलत नाही, निघणारच आहे. अहो सांगा ना याला. लक्ष्मी, तू याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. आणि हे बघ, आत्ता जरी तुला असं वाटत असलं ना की तुझ्या पायातलं बळ गेलंय, पण मला खात्री आहे जेव्हा हरीशच्या घरी जाशील ना, त्याच्या घरचा उमरा ओलांडशील ना, तेव्हा 100 हत्तींचं बळ तुला मिळालेलं असेल. काळजी नको करूस. वीणा, सगळ्यात महत्वाचं, सासूबाईंकडे नीट लक्ष देशील बरं. त्यांचं स्पंजिंग वगैरे तू नेहमी करतेसच. औषधांची आवाळ होऊ देऊ नकोस हा. आणि हे मदत करतीलच तुला. संतोष, हा तू सुद्धा जरा लक्ष ठेव रे. सगळा भार तिच्यावर नको. हा म्हणजे काय? वीणा, या किल्ल्या जपून ठेव. या किल्ल्या माझ्याकडे कशाला? बाबांकडेच असू द्या बाई. हे घ्या. असं काय करतेस? आता माझ्यानंतर हे घर तू सांभाळणार की नाही? मग किल्ल्या तुझ्याकडेच असायला हव्या. आई अहो, तुम्ही माझ्यावर एवढ्या घराची जबाबदारी सोपवून जाताय, हेच खूप आहे माझ्यासाठी. असू दे. अगं काही नाही, मी सांगते ना, मग माझं ऐकायचं. आणि आपल्या घराची काळजी घ्या, सगळ्यांची काळजी घे. आई, काही विचार करू नका इथला. मोकळ्या मनाने जा बरं. जा. आई, नमस्कार कर. अगं सुखी राहा. काय? चला. अगं राहू दे. आणि नीट वाग तिच्याशी. काळजी घे. अहो निघूया. पूजा झाली की मग आपला महाअभिषेक होईल आणि त्यानंतर महाप्रसाद. मग आपला कार्यक्रम अगदी छान पार पडेल. वा वा वा, कमाल जमलंय सगळं. म्हणजे मला असं वाटतं की या वर्षीचा कार्यक्रम नुसता गाजणार नाहीये, तर वाजणारे, दुमदुमणारे आणि सगळ्यांमध्ये चर्चा सुद्धा होणार आहे. नाही पण तुम्हाला सगळ्यांना सुद्धा याबद्दल काय वाटतंय ते मला सांगा बरं का. म्हणजे तुमचीही मतं जाणून घ्यायला मला खूप आवडतील. तुमचीही मतं महत्वाची आहेत नाही का? सिद्धिराज, तुम्हीही सांगा. मला तर सगळंच पटलेलं आहे. म्हणजे उत्तम प्लॅनिंग झालेलं आहे सगळं. उत्तम आहे, आवडलंय मला. आईला जर सगळं ओके आहे तर मलाही आहे. रेणुका काकू, तुम्हाला काय वाटतंय? मला हा काय झालं काकू? नाही, काही नाही अगं. नाही म्हणजे आत्तापर्यंत कुठल्याच बाबतीत माझं मत कधी कोणी घेतलंच नाही ना घरात. म्हणून मला असं म्हणजे सवयच नाही आहे असं काही विचारल्यावर काही सांगायची. तू असं आपुलकीने विचारलंस म्हणून थोडं. पण तुम्हाला आवडलंय ना सगळं? अगं हो, किती छान सगळं तू प्लॅन केलंयस. सगळं खूप उत्तम झालंय. उलट अजून काही असेल ना तर मला सांग, म्हणजे आम्ही सगळेच मिळून या कार्यक्रमात मदत करू तुला. बरं. वहिनी, तुम्हाला कसं वाटतंय? नाही म्हणजे ते कार्यक्रम छान आहे. राहिलं संपत. सगळ्यांची मतं विचारते. माझं विचारायला हिला धाड भरली काय रे? अहो आजी, मुद्दामच केलं मी तसं. म्हणजे त्या निमित्ताने का होईना तुम्हाला कळेल ना तुम्ही आमच्याशी कशा वागता ते.
भावना, माझी ना एक इच्छा होती. मला असं वाटतं की ह्या वेळेला पूजेला तू आणि सिद्धू तुम्ही दोघांनी बसा. अर्थातच तीच बसणार, आणि तिला स्वतःची मतं आहेत ना. आणि एवढं पुढाकार घेऊन तिनंच सगळं केले म्हटल्यावर, नाहीतर आमची आपली अपेक्षा होती की आमच्या थोरल्या नाचसूनबाई काहीतरी मदत करतील, काहीतरी ठरवतील. काय ना संपत, माझ्यावरच आरोप केलेले आहेत की मी या घरातल्या बायकांची मतच विचारात घेत नाही. काय संपत, त्यासाठी या घरातल्या बायकांना स्वतःची मतं तरी असावी लागतात नाही. झालं, पूजेला बसायची संधी तर गेलीच. अरे आजी मलाच ऐकवतायत. असं काही नाही. नाही म्हणजे घरातले थोरले म्हणून जर का अधिराज दादा आणि निलांबरी वहिनी पूजेला बसणार असतील ना, तर मला चालेल, आवडेल मला. तुम्हाला काय वाटतं सिद्धिराज? का बस काय, माझी बायको काहीतरी म्हणते आणि ते मला पटत नाही, असं होतं का कधी? नाही नाही, दादा आणि वहिनी तुम्ही दोघंच करायला पूजा, संपला विषय. आई चल लवकर, हरीश वाट बघत असेल. चला 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 चला. अरे हो हो हो, घाई काय इतकी संतोष? बघा ना, जरा निरोप तर घेऊ दे ना. बाबा निरोप काय घेताय? आत्ता तर बोललात ना आतमध्ये, आणि 20-25 मिनिटावर तर राहायला चालली आहे. निरोप कसला घेताय? मी रिक्षा बघतो. वरात कुठे आहे ग? त्याला सांगितलं होतं ना मी निघणार आहे. आई, मी सांगितलं होतं त्याला, पण त्याला काही पटतच नाहीये तुम्ही जाताय ते. हे बघा, आला. काय रे, कुठे राहिलास? हे काय, आजी आजोबा कुठे निघाले? आजी आजोबा नाही. बरं, मी बोलले होते ना तुला, आजी हरीश काकांकडे जाणार आहे. सिंचना काकूला पण मदत हवी आहे ना आजीची, म्हणून. गरजेच्या वेळी कधी रिक्षा मिळणार नाही. इथं हजारो रिक्षा इथून तिकडे इकडून तिकडे जात असतात. आजी तू नको ना जाऊस, मला खूप आठवण येईल तुझी. अरे बाळा, मला पण आठवण येणार, पण सिंचू काका हरीशला माझी गरज आहे ना. बरं हे बघ, हे तुला खाऊसाठी. काय घेशील? बोरकुड. लब्बाड. आई रिक्षा आली. हो रे, तू घर नीट सांभाळशीलच ग, पण स्वतःची पण काळजी घे हो. आणि मला विसरू नकोस, आठवण काढ माझी. आई, मग तुम्ही नाही तर चुकल्यासारखंच वाटणार आहे आता. आई मला मीटर टाकला. रिंकू, काळजी घे. तुम्ही पण. आई रिक्षा आली आहे, त्याने मीटर टाकलाय, वेटिंग सुरू झालंय. पैसे लागतील त्याचे, चला लवकर. अरे हो, आता नशिबात वेटिंगच वेटिंग आहे. अहो ते असं बोलू नका. आता पाय कसा निघेल माझं सांगा बघू.